ओके फोन वापरा भगवंताचे त्यांना लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद
जातीचे या गोपाळाचे काम मग सेवा करून खाली उतरले की तो ठाकरी जाते कचून जेवण करून बसू द्या नाव काय ग्रंथाचं रामायण येण शब्द वापरला येण दिल्याशिवाय येण एका ठिकाणी शब्द वापरतो बाळांपणामध्ये बरोबर आहे ना आणि ते किती रामायण एवढी सोपी गोष्ट नावा एवढा मोठा पर्वत उतरला माझा माणूस प्राण निघाला
तुम्ही मोजावर का माय इकडे द्या ध्यान द्या माय सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार बिस्तरवार शुक्रवार शनिवार आयतवार रविवार 9 झाले का वार 7 पण खेडेगावात 2 वार जे असतात त्या म्हाताऱ्या मायाला रविवार आणि गुरुवार म्हणतात आई गंगू जीवलीस कामाला बेस्तर वाट तुझा कामाला आई वाट वार वाढायला घेतलाय माझ्या चिंतनाच्या प्रदेशात निघाला आमच्या गावात एक वासिक आहे त्याला म्हणलं मी सेम गावकरी महाराजासारखंच वाचतो चांगलं झालं मग उमरगेच्या कुठून बोलवायची काय गरज नाही हे आमच्या गिरी महाराजाला म्हणलं आमच्या त्या वाचक असं म्हणायला लागले गिरी महाराजांनी मला सगळ्या सोबत सांगितलं शिवाजी महाराज सगळे विष्णू पुंडलिका ठोकलेले आणि तुमच्या वाचकाला राजकुमार वाचतो तरी बरोबर येत नाही जो स्त्री सवय निरंत झाला जो मध्यप्रश्नी मारला जो धन रोग्या तुला त्याचा गेला घेऊ
बसले होते आणि पावसाळ्यात असं मला वाटतं त्याचं काय करणार पावसाळ्यात गवत भरपूर खायला असतं किती बी खायला महाराजाला बघितलं त्याला वाटतंय आपण खातोच ना असं म्हणतो होते आणि उन्हाळ्यात नुसतं खुरटून राहत असतंय वाटतं त्याला वाटतं किती खाल्लं होते असं गुबगुबीत होते आता ते ताड महाराज पण रडतो गेले त्याला माहिती गाढवासारखा इमानदार प्राणी नाही मी आशियावर आलो होतो रामभक्त विलास गुरगुडे सरडेवाडी वा वा आनंद वाटला माझ्या सरडेवाडीची परिस्थिती मिळाली आनंद वाटला याने 50 रुपयाची दक्षिणा दिली भगवंताचे त्यांना लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद शहाणी बाई काय करते असं जागेवर बसलं की अगोदर ती खुंट असते खालून या
कसं काय धंदा धंदा काय जरा चालू केलंय कशी कशी कमाई आहे एक प्रसंग सांगतो तुमच्या लक्षात येईल पराशरी नावे भितरी देखोन निशांत कुमारी दिवसा करोडे अंधारी तप सामग्री वेचले ऐका पराशर नावाचे ऋषी आईत राहून पैल तिराकडे जायचे होते आता आपल्याला कळतं ताड मारणार कधी पंढरपूर बाळासाहेब घोडे तिथं एक मुलगी होती नाव चालणारी महाराजाचं लक्ष नाही महाराज समाधी अवस्थेत पण आधी खूप पलीकडेच आहे महाराजांनी विचारलं कोण आहे इथं मी नावावर बसलोय जाऊ दे म्हणलं नाव पुढे नाव मी नीट गेले महाराजाच्या पोटात काळं आलं काटण्याचा आवाज आला महाराजांनी विचार केला या नावाची चालक मुलगी आहे अर्थात लेडीज आहे आणि हे आता येणार आपण काय हरकत जाऊ म्हणले पण कसं आहे कधी बघा बाबा गृह वेचली या वर्ष झालीसाठी तरी अग्नी संगे गृह म्हणजे 60 वर्षाचं जरी तू असतं अग्नीच्या सवासात जरी आपण पकडलं जातं महाराजाचा हात त्या मुलीच्या हातावर पडला स्पर्श विषय कळतो आपल्या पाठीवर आईनं हात ठेवलेला कळतो आणि बायकोनं हात ठेवलेला कळतो आणि त्या हातातली जाणीव कळते बाबा पोरगी म्हणले की कुमारी काय अरे महाराजांना 3.5 कल्प पुण्य केलं महाराज बिघडलाय महाराजांनी इच्छा व्यक्त केली मी एवढा मोठा आहे तपस्वी आहे. तिने सांगितलं महाराज तुम्ही किती मोठा असाल मला घेणं देणं नाही मी कुमारी काय तुम्ही ब्रह्मचारी आहे आणि भर 12 वाजे सूर्य ध्यानाला आहे आणि खाली गंगेसारखं पवित्र पाणी आहे महाराजांना माहित पहिल्यांदा त्या गंगेत हात घातला एक कल्पाचं पुण्य दान केलं आणि ती होडी अद्दर केली पाण्याच्या वर आहे. मुलीला विचारलं आता तर मुलीने सांगितलं महाराज मी ब्रह्मचारी आहे तुम्ही ब्रह्मचारी मी कुमारी काय आपल्या दोघांची जगामध्ये आपली नको आहे दुसरा पसारीत नामा आहे तिथं मी 1 लाख वर्षाचं पुण्य संकल्प केलं दोघांच्या वेळेला टाकलं पुन्हा विचारलं आता तर तिनं सांगितलं अहो सूर्यनारायण आहे वर 12 वाजले काय ताकद असेल पराशराची निसर्ग म्हणजे परमात्मा आहे आज जे आकाश वायू आणि पृथ्वी पंचमहाभूत आहेत पंचमहाभूतावर पराशराचा अधिकार होता नाव तारामंडळात दिले भारतात अंधारानं अमेरिकेत उजेड केला माय आणि तिथं त्या मत्स्यगंधेसोबत संघ घडला तिथून व्यासपीठमध्ये मला एक सांगायचं आहे ज्याच्या हातात निसर्गाची सूत्र आहेत ज्याच्या हातात पंचमहाभूत आहेत त्याच्या हातात काम नाही राहू शकलं बाबा म्हणून कामासारख्या जगात विषय फार भयानक आहे आणि जरी एखादा माणूस बिघडला तर त्याच्यावर छोट देऊ नये आता चूक होत्याच माणसात का बघ उगाच तुम्ही टोपी लावून असं बोलावं मग तुमची चूक होत नाही का होते नाही कोण म्हणते पण नियम आहे बाबा जरी चुकलं तर त्याला समजावून सांगावं मने जन्मांतरची परी भागी विचे पाद पगड दई लागे दैवे दंडरी आभागे वैतावे लागे कर्तवी आणि त्याला सांगितलं ह्या विषयाकडे म्हणू नको की दादा आपल्याला काय म्हणते म्हणे जन्मांतरीची ठरली भाग्य काय माझं भाग्य मध्ये आलंय की तुम्ही मोठा कशाला हिच्या शब्द्या खायला
सांगतो ते ब्राह्मण म्हणजे आपली वास्तुशांती बांधताना घर बांधताना पूर्वेकडे दरवाजा असावा, दक्षिणेकडे देवघर असावं, नैऋत्येकडे किचन असावं, बाथरूम कुणीकडेच असावे म्हणजे. मला त्यांना एक सवाल आहे म्हणायचं, दारूचं दुकान माणसाला वाटत असू द्या, त्या दुकानाचा दरवाजा राखीसाठी असू द्या, सकाळपासून गर्दीच. खोटं आहे. अरे जवळचा पैसा द्यायचा, लोकांकडून नाव ठेवल्याचं. पिणाऱ्याला जगात कोण चांगलं म्हणलं का? आला एवढा आला पेताड. त्याच्यात कोण नादा लागावं ते मी म्हणतोय. नाद करायचा नाही म्हणताय का? नाद करायचा नाही म्हणते. वा 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 वा. नियमकांचा राम महाराज सगळ्या माणसाला देवाशी सकाळीच आज माहिती एक आलं गाडी माझ्यापाशी उभा केलं. कुठं मिळतंय? मी म्हणलं जा खाली वर खाली. तेवढ्यावर ऐकावं का माहिती ना किती रुपयाला मिळतंय हे म्हणलं. मी म्हणलं काय आणू? काय पण हा म्हणत नव्हतो. काय धंदा? त्याला जर म्हटलं जेवण चल घाला जेवण. नाही नाही द्यावीच लागते. अरे काय त्याच्यात? नाही द्या त्याच्यात काय म्हणजे 20 रुपये आणि ती गमत आहो राम महाराज. पिणारी माणसाने 20 रुपयेच मागते. ती मागल्यावर मला कळणार बघायला दादा महाराज 20च मागते. ती शाबास मागत नाही. आणि त्याला जर म्हटलं 20 रुपये नाही तर 20 रुपये पासून नोटात महाराष्ट्र जाळीने पिताळीची भाषा. वा वा वा. कोण दिले? सुधीर बोडके. वा रामभक्त सुधीर बोडके यांनी 100 रुपयाची दक्षिणा दिली आहे. भगवंताचे त्यांना लाख लाख आशीर्वाद. जे जोडे एक भोग जोडे शेतात काय जोडे आतुळे विसावे करी जोड्या पुढे इथे लोकडे पहिल्या दिवशी जन्माला गोळ माये बापाचा झाला होकार. बायकोला घेऊन राहतो गेलं. पाप कर्म होत असे श्रीराम राम राम. ती पाण्याची चाल. गेल्या वर्षी असं पुस्तक लावून घरात बोलून घेतलं. ह्या टायमाला हीच वाचायला लागलं. ही चाल म्हणल्या एक गंगूबाई त्या जातीला पुतीचं काय माहित नाही. तिला वाटलं कृष्णाचाच पाळणा काढायला वाटत. गंगाराम मामाचं दुकान उघडा लावले ना. 2 किलो खोबरं आणि 1 किलो साखर घेतली पाहिजे. जागेवर पूर्ण केली आणि डोक्यात घालून निघाली. ती म्हणला काय मिळालं काय? आई पाटलाच्या वाड्यात नाव ठेवा. पाटीला काय म्हणलं हे म्हणाले. आम्हाला विधान तुम्ही बी घेऊन जावा. दारू पिणाऱ्या माणसाला इथं सुख मिळत नाही आणि दारू पिणाऱ्या माणसाला वरी देखील सुख प्राप्त होत नाही. सांगतो माय असं चिंतनेसारखं मोठं गाव 80% माळकरी 20% पितारी. कोणी माळकरी केलं की टाळ विना मृदंग असं वाजत लाजत निवडीची माती करायचं आणि पिताळं केलं गुरुजी त्याला तसं देऊ लागलं. एक दिवशी पिताळीने बैठक घेतली. खोटं सांगत नाही. जगात कुणाच्या बी नादाला लागा पण पिताळ्याच्या नादाला लागूच नका. इथं तर कोण पेपर गाव रोज एक जाता पिण्याची रोजच पायी व्हायचा मुलगी 12-1 ला याचं दारू पिऊन असं दरवाजावर ठाण मारते. बाईने कशी आयडिया केली. त्याने किती मुलीमध्ये दार सोडत नाही. बाई 2 वाजेपर्यंत तिनं थापा मारलाय. त्यानं आयडिया केली. दरवाजाची आड होता. मोठा दरवाजा घेतला आणि डक करून त्या आडात टाकला. बाई मुली आपलं पाहिजे तिथं टाकायचं. आता मरते ही तिथं मला सांगू असं लपून बसले. बाई आलेलं असं बघायला वापरून पळपळून गेला घरातून मध्ये कडे लावून. बाई म्हणाले उघडाकी आपण उघडत नाही. बाई म्हणजे गाव गोळा करी त्याला मला हुशार का गाव गोळा झालं काय सांगतात त्याला म्हणलं हे केवढं कुठं गेली होती. म्हणून पिणाऱ्याच्या माणसाला
बापू कपडाला रुपया तोंडात तुळशीची पानं त्याला विचार केला आता तुझा पुढची पोलीस गाडी येणार आणि पुढचा तूच पाडलाच म्हणून मला घेऊन जाणार पिताडे बरेच लांब गेली पळून गेला सरपंच ह्या करलो आणि हा बोललो माघारी चला मालक म्हणाला आणि गेला कच्चून जेव्हा देशाचं नाव हिरवा पिवळा लाल हिरवा दिसतो
अहो महाराज बघा तुम्हाला सांगतो आपणाला बायका आपलं भाग्य आहे. माय चांगल्या माणसाचा संसार कोणी बी करेल, पितळ्याचा संसार करू दाखवा. आणि ज्या बाईला नवरा पितळा मिळाला याला एवढी काळजी नवऱ्याची आहे. पण गमत आहे महाराज आणि काय परत सांगतो, महाराज बरं का पितळा चांगलं, पितळा बरं का महाराज बरं? त्यानं रोज दारू पिऊ द्या, करेक्ट 10 वाजता कवाना असं हलत झुलत घराला जातेच. आता आम्ही 15 दिवस करतो. तरी एखादा बाई म्हणली काय माझ्या नशिबात मिळाला हिरो म्हणते मला मी बामणीच्या महाराजाला नवस केला. मी म्हणलं काय तू जसं काही हिरो मला मिळू दे बाबा. दारुड्याचा विषय संपला म्हणतात. शेवटचा विचारायला शॉर्ट करून बोलतो यो धनुर्बाबूच्या मुक्तक चिकट माणूस त्याला स्वप्न सुद्धा सुख प्राप्त होत नाही. आणि जगात सगळ्यात चांगलं कोण असं तर चिकट माणूस. तुमचं काय म्हणणं? आपल्यापेक्षा चांगलं चिकट त्याला आपल्यापेक्षा प्राधान्य आहे. मी एका थोर मोठ्या माणसाच्या मुखात नाही केलं त्याचं वर्णन आयुष्यभर कधी खर्च करणार नाही, चहा पिणार नाही, कपडे अंगावर चांगले घालणार नाही, बंगला बांधणार नाही, सगळं गोळा करणार आणि दिशी मरून जाणार. आणि तेवढी रक्कम पुन्हा तरी एखाद्याला मिळणार. काय भाग्य तसं किती पुण्य मोठं केलं असतं बाबा. चिकट माणसाला स्वप्नात हे सुख प्राप्त होत नाही. एवढे या प्राप्तीचे दातील ते कष्टाचे धन अर्जनाचे पैसा कोणाला नको. पण आमच्या कीर्तनकाराने थोडंसं वेगळ्या भाषेतून सांगायचं होते. ठेवली आनंद तैशेची राहावे चित्ते असू दे समाधान. सकाळीच एका महाराजाचा व्हिडिओ बघितला. ताई म्हणतात ताई महाराजांचं म्हणणं आहे कष्ट करा, कष्टासारखं जगात श्रेष्ठ काहीच नाही आणि कष्टाचा पैसा कामाला येतो. मला सांगा परिश्रम करून कोण श्रीमंत झाला का? हो काढा तुमचं मोठं युट्यूब चॅनल आहे. इमानदारीने सांगायचं कष्ट करून कोण सुखी झाला? जर कष्ट करून सुखी झाला असता, कष्ट करून जर पैसा मिळाला असता तर पेपर टाकणाऱ्याचा नंबर 1 लागला असता जगामध्ये. 2
मी कसं मारले सगळं केलं. तिने म्हणली मी कसं
शनावाराची सोया आदित्यचे कोणी करील पैसा खर्च करायची मग वेळ आली म्हणजे त्याचा जीव जाते खायची काय माणसं होय आपण. एक सुपारी महाराज खायचं पान खायच्या खिशात असते का वर असते असं खिशात. अरे मेल्यावर भेटेल